शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पंतप्रधानांनी 9 वर्षात सिंचनासाठी 30,000 कोटी रुपये दिले, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पुढले मोठी बातमी निघते, बँकेचे कर्ज कसे फेडायचे, मराठवाड्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। पुढले मोठी बातमी निघते, लाखोंचा खर्च दर मात्र कवडीमोल, शेतकऱ्यांनी 1.5 एकर पपईवर फिरवला रोटावेटर, शेतकरी हातबल। पुढले मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, विनायक राऊतांचा सरकारला इशारा। पुढले मोठी बातमी निघते, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी। पुढले मोठी बातमी निघते, चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळीचा कहर, शेतकरी संकटात, पावसाचा अंदाज, थंडीची प्रतीक्षा कायम। पुढले मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना मिळणार दिवसा 12 तास वीज, फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करणार का, शेतकऱ्यांचा सवाल। पुढले मोठी बातमी निघते, सोयाबीनचे दर घसरले, हमी भावापेक्षा 200 रुपये कमीने सोयाबीनची विक्री, शेतकरी संकटात। पुढले मोठी बातमी निघते, सोयाबीन हमी भाव विक्रीच्या नोंदणीला 15 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा। पुढले मोठी बातमी निघते, अखेर प्रतीक्षा संपली, इमा कंपनीचे अपील राज्य शासनाच्या समितीनं फेटाळलं, 25% अग्रिम त्वरित वितरित करण्याचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।